मित्रांनो, 2024 या नवीन वर्षात आपण एक नवीन संकल्प केलाय, तो म्हणजे पूर्ण भारत देश फिरायचा. आणि त्यासाठीच आपण एक ट्रॅव्हल सिरीज बनवतोय जिचं नाव आहे ट्रॅव्हल इंडिया. सो आय होप की तुमचा सुद्धा या सिरीजला भरभरून प्रतिसाद मिळेल. चला तर मग, आपण आज निवडलंय भारतातील सर्वात प्रसिद्ध असं ठिकाण, ते म्हणजे गोवा. गोवा हे राज्य लहान असलं तरी 7 ते 8 दिवसात ते पाहणं अशक्य. तरी सुद्धा आमच्या प्रवासातील अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतो. नमस्कार मंडळी, मी विकास शेलवळे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आलोय भारताचं नंबर 1 डेस्टिनेशन गोव्यामध्ये. चला जाऊया थेट पहिल्या दिवसापासून, जिथून आपण सुरुवात केली होती गोव्याला येण्यासाठी, गोव्याला प्रवासामध्ये येण्यासाठी सुरुवात केली होती. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आसनगाव स्टेशनवरून आमचा प्रवास चालू झाला सकाळी 6 वाजता, कारण आम्हाला ठाणे स्टेशनला काही करून 7:30 पर्यंत पोहोचायचं होतं. ट्रेन होती फूड किंग मांडवी एक्सप्रेस, जी बरोबर ठाण्याला 7:51ला आली आणि आमचा गोव्याच्या दिशेने प्रवास चालू झाला. ब्रेकफास्टमध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं गोड शिरा आणि उपमा. खरंच या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची चव मात्र अप्रतिम असते, म्हणूनच की काय ट्रेनला फूड किंग असं म्हटलं जातं. तर मंडळी, आता आपण पोहोचले माणगावला आणि असेच कोकणातले प्रत्येक स्टेशन आपल्याला पाहायला मिळेल, कारण आपण आहोत मांडवी एक्सप्रेसमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला खेड असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, तळ कोकणातले जितके स्टेशन आहेत तिथे सुद्धा ही ट्रेन थांबते. दुपारच्या जेवणामध्ये मात्र आम्ही बिर्याणी ऑर्डर केली आणि तिची चव एवढी अप्रतिम होती की असं वाटलं आम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवतो की काय. खरं तर हा संपूर्ण प्रवास नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कोकणातून जात असल्यामुळे खूपच सुखाचा आणि आनंदाचा होता. तर म्हणजे आता आपण पोहोचले रत्नागिरी स्टेशनला आणि रत्नागिरी स्टेशनला मला तर वाटतं 5 ते 10 मिनिटं ट्रेन थांबते. आपला आता अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे गोवा ट्रिपचा. दुपारचे 2 वाजलेत. A few minutes later. तर म्हणजे आता फायनली आपण पोहोचलोय कणकवली स्टेशनला. बघू शकता तुम्ही, इकडे आहे कणकवली स्टेशन. मला वाटतं अजून 2 तासामध्ये आपण पोहोचू परनेम स्टेशनला. हे आहे कणकवली स्टेशन, कोकणातलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं. चलो बाय बाय कणकवली. पूर्ण ट्रेन इकडे खाली झाली, कारण जास्तीत जास्त मंडळी कोकणात येणारी होती. तर मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलोय सिंधुदुर्ग स्टेशनला आणि आता आपली गोप्रो बाहेर काढायची वेळ झालेली आहे आणि आता आपण गोप्रोमध्ये शूट करूया. ओके. फायनली मित्रांनो, आम्ही टॅक्सी केलेली आहे इकडं. मला आपला प्रवास चालू होता आता हॉटेलकडे. तर मी बाकी काही गोष्टी त्या हॉटेलवर गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, तुम्हाला मी सांगतो. तर थोडा सस्पेन्स राहायला पाहिजे. फायनली आपण आलेलो आहोत मॅन्द्रम बीचवर आणि जेवण वगैरे आपले झालेलं आहे आणि नाईट लाईफचा, डिनरचा आनंद घेत आहेत लोक. बीच लाईनला पार्टी चालू असते. आता भरती चालू आहे ॲक्च्युली. हे बघा, समुद्राला भरती आणि लाट जोरात अशी येते. हे बघा, आम्हाला भिजवलेलं लाटेने. खरं तर आता इथे काही जास्त थांबून पण उपयोग नाही. या आरंबोल ज्या बीचवर आपण आहोत, आरंबोल बीच आणि मॅन्ड्रम बीच, या दोन्ही बीचच्या मधोमध आहोत. म्हणजे लागूनच बीच आहेत दोन्ही पण. तुम्हाला सकाळी मी दाखवेलच, तर म्हटलं जरा फेरफटका मारावा बीचवर, म्हणून आम्ही इकडे आलो. The next day.
Yeah, let me take you on a trip to the land of spices where the culture never dip. Yeah. तर म्हणजे आपण आहोत गोव्याच्या बीचवर. इथपर्यंत असं पाणी येतं आणि बाजूला बेड सुद्धा आहेत. आता आपण आहोत अरंबोल बीचला. म्हणजे 2 बीच जॉईंट आहेत, एक अरंबोल बीच आणि एक मेंद्रम बीच. मी तुम्हाला दाखवेलच. लांबपर्यंत तो डोंगर दिसतो ना छोटा, त्या छोट्या डोंगरापर्यंत आणि त्या डोंगराच्या त्या बाजूला सुद्धा बीच आहे. म्हणजे असं इथून असं लांब आणि तिकडे स्वीट वॉटर लेक आहे. परत कधी जर आपण आलो किंवा आपल्याला जर वेळ मिळाला आपण नक्की एकदा एक्सप्लोअर करू. आणि हा या बाजूला सुद्धा असा लांबपर्यंत बीच आहे. खरं तर जगभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात टुरिस्ट इथे येतात, पण प्रत्येक भारतीय ट्रॅव्हलरच्या बकेट लिस्टमध्ये गोवा नक्कीच असतो आणि प्रत्येकजण वर्षातून एकदा तरी गोव्याला भेट देतोच. ॲक्च्युली गोवा 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे. एक म्हणजे नॉर्थ गोवा आणि दुसरं साऊथ गोवा. जर तुम्हाला पार्टी, मौज मजा मस्ती आणि नाईट लाईफ एन्जॉय करायचे असेल तर तुमच्यासाठी नॉर्थ गोवा बेस्ट आहे. आणि तुम्हाला शांतता हवी असेल, क्लीन अँड नीट बीचेस हवे असतील, क्राऊड कमी हवं असेल तर साऊथ गोवा तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि आपण आता जिथे आहोत तो नॉर्थ गोव्यामध्येच आहे, पण सर्वात कमी क्राऊड आणि नीट अँड क्लीन बीच आहे. तुम्हाला शांतता हवी असेल, रमणीय संध्याकाळ तुम्हाला घालवायची असेल, बीचवर बसून तुम्हाला सनसेट एन्जॉय करायचं असेल तर अरंबोल आणि मेंद्रम बीच हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. चला मंडळी, बाय बाय करूया अरंबोल, बाय मेंद्रम. बीचकडे जाताना ना ही अशी नदी आहे. नदी क्रॉस करून आपल्याला बीचला त्या बाजूला जाता येतं. म्हणजे प्रत्येक हॉटेलनंतर असा पूल बांधला गेला, लाकडी पूल, आणि मग तिथून आपण बीचला लगेच सरळ जाऊ शकतो. आणि बीचच्या अगदी बाजूलाच सर्वच ठिकाणी म्हणजे अगदी बाजूलाच रिसॉर्ट वगैरे आहेत. खूप प्रकारचे रिसॉर्टसुद्धा आहेत. तुम्ही नक्कीच ते बुक करू शकता. इथे येऊन सुद्धा करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा booking.com वर तुम्ही बुक करू शकता. आपल्याला आपल्या बजेटप्रमाणे इकडे रिसॉर्ट बुक करता येतात. एन्जॉय करा तुम्ही सुद्धा गोव्याला आल्यानंतर. आणि अशा प्रकारे आपण पहिला दिवस आपला एक्सप्लोअर केला आहे. म्हणजे दुपार झाली आता. पहिल्या दिवशी आपण अरंबोल आणि मेंद्रम बीच पाहिलंय. ओके, जाऊया आता हॉटेलकडे. तर म्हणजे आम्ही आता रूम चेकआउट करतोय. या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो, हॉटेल YT इन. आणि इकडनं आम्ही आता चेकआउट करतोय. इकडे आली गाडी आपली आणि आता आपण निघतोय, पुढच्या प्रवासाला निघतोय. ओके, म्हणजे मित्रांनो आपल्याला ना अशा युनिक राईड इथे बघायला मिळतात. म्हणून तर तुम्हाला बोललो, राईड करायचे असतील तर या बीचला नक्की या. पुढे खाली तिकडे पब्लिक जाते, काय खाली काय ते पण बघूया आता. ओरिजिनल बीज जो है ये ब्राज़ील का होता है, जो हमारी लाल मिट्टी में पोर्चुगीज ने बोया था. तो ब्राज़ील के नस्ल के वजह से और गोवा की मिट्टी के वजह से गोवा का काजू स्वीट और Let मिल्की me होता take you है. on a trip to the land of spices where the culture never dip. Yeah, yeah.